नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त शोधाबद्दल बोलणार आहोत ज्याने मेडिकल जगतात अक्षरशः खळबळ माजवली आहे. विचार करा, एक असं औषध जे पडलेले दात परत उगवू शकता. चला, या अविश्वसनीय टेक्नॉलॉजीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. अनेकांच्या मनात हा एक मोठा प्रश्न आहे की आपले गमावलेले दात खरंच परत उगवू शकतात का? या माहितीतून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, जे एका खूप मोठ्या वैज्ञानिक शोधावर आधारलेलं आहे. चला तर मग सुरू करूया. ही गोष्ट आहे एका क्रांतिकारक औषधाची, आणि याचा शोध कुठे लागलाय माहितीये? थेट जपानमध्ये. तिथल्या शास्त्रज्ञांनी एक असं औषध बनवलं आहे ज्यामध्ये दातांचा तिसरा संच उगवण्याची एक अविश्वसनीय ताकद आहे. प्रश्न हा आहे की हे औषध नेमकं काम कसं करतं. यामागचं विज्ञान सोपं आहे की खूपच गुंतागुंतीचं? चला, यामागची प्रोसेस समजून घेऊ आणि बघूया की हे आपल्या शरीरात लपलेल्या नैसर्गिक क्षमतेला कसं बाहेर काढतं. तर या सगळ्याचा हिरो किंवा विलन म्हणा आहे USAG1 नावाचं एक प्रोटीन. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आहे टूथ ग्रोथ ब्लॉकर. म्हणजे काय? तर हे प्रोटीन आपल्या शरीरात नैसर्गिकपणेच असतं आणि तेच आपल्या दातांचा तिसरा संच येण्यापासून थांबवतं. तर हे काम कसं करतं बघा. ही प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग आहे. फक्त 3 सोपे स्टेप्स आहेत. पहिलं, USAG1 नावाचं प्रोटीन नवीन दात येण्यापासून अडवतं. मग येतं हे नवीन औषध जे या प्रोटीनला शांत बसवतं, म्हणजे निष्क्रिय करतं. आणि मग काय? मग तिसऱ्या स्टेपमध्ये आपला नवीन दात नैसर्गिकपणे वाढायला लागतो. एकदम सोपं आहे की नाही? यामागचं सायन्स तर कळालं, पण आता येऊया त्या प्रश्नांकडे जे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. हे औषध भारतात कधी येणार आणि त्यासाठी खिसा किती रिकामा करावा लागणार? तर समोर आपल्याला उपलब्धतेचा एक अंदाजे मार्ग दिसतोय. सप्टेंबर 2024 पासून क्लिनिकल ट्रायल्स सुरू झाले आहेत. 2030 पर्यंत हे औषध जपानमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर भारतात यायला साधारणपणे 2032 ते 2033 चालू जाईल. म्हणजे अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, खर्च. तर सुरुवातीला एका दाताच्या ट्रीटमेंटसाठी जवळपास 8 ते 10 लाख रुपये लागू शकतात. हो, आकडा खूप मोठा आहे आणि हे खरं आहे की सुरुवातीला ही ट्रीटमेंट फक्त मोठ्या हॉस्पिटल्समध्येच मिळेल. पण थांबा, एक चांगली बातमी आहे. जरी सुरुवातीला खर्च जास्त असला तरी भविष्यात तो नक्कीच कमी होईल. जसं बाकीच्या मेडिकल टेक्नॉलॉजीसोबत होतं तसंच कालानुसार आणि जसं जसं हे कॉमन होईल तसं याचा खर्च कमी होऊन डेंटल इम्प्लांटच्या लेवलला येण्याची पूर्ण शक्यता आहे. तर मग पुढचा प्रश्न एकदम साहजिक आहे की ज्यांना आज दातांची समस्या आहे त्यांनी या औषधाची वाट पाहत बसावं का? चला बघूया एक्सपर्ट्स काय म्हणतात. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. इतका प्रचंड खर्च आणि एवढी वर्ष वाट पाहावी लागणार असेल तर मग ज्यांना आज ट्रीटमेंटची गरज आहे त्यांनी खरंच या नवीन औषधाची वाट पाहावी का? यावर तज्ज्ञांचा सल्ला अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. अजिबात वाट पाहू नका. पण मग वाट का बघायची नाही याची 3 एकदम स्पष्ट कारणं आहेत. एक, सुरुवातीला येणारा प्रचंड खर्च. दुसरं, आपल्याला कमीत कमी 2032 पर्यंत वाट पाहावी लागेल, जी खूप लांबची गोष्ट आहे. आणि तिसरं कारण, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, इतकी वर्ष दातांशिवाय राहिल्यामुळे तब्येतीवर होणारे वाईट परिणाम. अच्छा, मग जर वाट पाहायची नाही तर आता काय करायचं? चला, काही प्रॅक्टिकल आणि महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्यांना गरज आहे त्यांनी सध्या जे उपचार उपलब्ध आहेत, म्हणजे इम्प्लांट किंवा ब्रेडसारखे पर्याय, ते अजिबात उशीर न करता करून घ्यावेत. आणि अर्थातच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अशा महागड्या ट्रीटमेंटची वेळच येऊ नये यासाठी काय करायला हवं? तर 2 सोप्या गोष्टी. तोंडाची स्वच्छता एकदम उत्तम ठेवा आणि दर 6 महिन्यांनी डेंटिस्टकडून चेकअप करून घ्या. तर आज ही सगळी माहिती मिळाल्यानंतर एक प्रश्न नक्कीच तयार होतो. या नवीन टेक्नॉलॉजीबद्दल समजल्यावर प्रत्येकाने स्वतःच्या दातांच्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगला निर्णय कोणता घ्यायला हवा यावर नक्कीच विचार व्हायला हवा.